जय दुर्गा धामणे बी संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दोन संघांमधील मॅच। चला दोन बॅटर क्विकली मैदानात जायचं आणि ऋषिकेश काटकर आपण देखील यायचंय मॅन ऑफ द मॅच किताब ते कलेक्ट करायचंय। मॅन ऑफ द मॅच किताब तिकडे वितरित केले जाते। ऋषिकेश काटकर आपण पाहू शकतात ज्या खेळाडूला ते दिले जाते 24 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि त्यानंतर 2 विकेट त्याने प्राप्त केले गेलेत तोच ऋषिकेश ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। मॅच सुरू होते। एका बाजूने आपण पाहू शकतात अर्थातच वरद विनायक अकलोली संघ आणि दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे जय दुर्गा धामणे बी संघ। 4 षटकाचा सामना असेल आणि या दोन संघादरम्यान ही मॅच ती देखील पाहायला मिळते। दोन दिग्गज संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळ करणार आहेत। अर्थातच आई गौदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा रणसंग्रामाने मॅचला सुरुवात होतीये। मनीष मडवी बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले तरी जयनाथ आणि त्याच्या साथीनं मनोज ही जोडी मैदानाच्या मध्ये दाखल झाली। चला मॅचला सुरुवात करायची। मॅच इथे आपण स्टार्ट करतोय। मनीष मडवी आपल्याला पाहायला मिळतो। दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर जयनाथ अर्थात जय स्टार्किंग एंड कडे आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत मनोज। पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप खेळायचा मानस एक सिंगल धाबेसाठी। डावाची सुरुवात सिंगल त्याने केली जाते कारण सिंगल डबलला तिकडे महत्व दिलं जाते आणि त्याचमुळे संघाची श्रीगणेश आपण पाहू शकतो सिंगलने झाला गेलाय। धावसंख्या 1 या अंकांवरती पोहोचली गेली। एक चेंडूचा खेळ तो आतापर्यंत अद्यावत झालाय। एका बाजूने जय दुर्गा धामणे बी आणि दुसऱ्या बाजूने अष्टविनायक वर्धविनायक स्पोर्ट अकलोली संघ। त्यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये। तिकडे एक सिंगल धाव करण्याचा मानस झालाय कंप्लीट। दुसऱ्या बॉल वरती देखील एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे। 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत अद्यावत झाला गेलाय आणि 2 चेंडू अखेरीस 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या। कॅप्टन आले होते आणि कॅप्टनच्या माध्यमातून 4 षटकांमध्ये आपण पाहू शकतो 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा मनसुबा तो ठेवणार आहेत आणि समोरचा संघ देखील सांगतोय की आम्ही 40 ते 45 धावा त्या विकेटवरती करणार आहेत। परंतु कुठल्या संघाचं चित्र इथे साध्य होणार आहे ते देखील पाहायचंय आणि कुठला संघ त्या निर्णयावर खरा उतरणार आहे हे देखील पाहायचंय। यावेळेस बॅटच्या रिशमध्ये आला फटका फसला गेला। बेकान क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत परंतु बॉल आणि क्षेत्ररक्षकांमध्ये कुठल्याही पद्धतीचा समन्वय तो झाला नाहीये आणि बॉल तिकडे निघून गेलाय सरळ सीमारेषा पार। इथे आला या मॅचचा चौकार 4।
धाबा आल्यात आणि 4 धाब्याने धावसंख्या 6 आकड्यावरती पोहोचली आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये, झेल घेण्याची आहे शक्यता आणि तिकडे देखील घडलंय काय, विकेटचं बटन बॅटर बाद आउट. सहाही धावसंख्या फलकावरती आहे. 4 चेंडूचा खेळ. यावेळेस सुरेख बॉल आहे, वेगाने बीट झालेत आणि तिकडे देखील घडले काय, बॅक टू बॅक दुसरा धक्का बसतोय. बॅटरला बाद व्हावं लागेल, इथे बॅटर आउट होतोय. गेल्या पावली परतावं लागेल मिस्टर मनोज आदित्य. बॅक टू दी डगआउट, बाद. चंद्रकांत आपण पाहू शकतो नव्याने बॅटर दाखल झाला आणि त्याच्या साथीने मनोज आहे. मनीषच्या माध्यमातून सुपर पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये केली जाते. 5 चेंडूचा खेळ तर आतापर्यंत कंप्लीट झाला. एक चौकार जरूर आला गेला, परंतु धावसंख्या 6 या अंकांवरती स्थिर आहे. अर्थातच गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते आणि चांगले चेंडू टाकले जातात आणि त्याचमुळे धावसंख्येला रोख लावली गेली आहे. यावेळेस एक चांगला बॉल, वेगवान तेज तरार आणि विकेट किपर देखील काय जबरदस्त आपण पाहू शकतो भूमिका निभावतो गेलोय. क्लोज किपरिंग ती पाहायला मिळते आणि असे विकेट किपर अर्थातच खूप कमी असतात आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो सुपर पद्धतीची कामगिरी ती केली जाते. आता एका षटकाचा खेळ तो कंप्लीट झाला आणि एका षटकाच्या अखेरीस आपण पाहू शकतो धावसंख्या फलकावरती 6-2. सुदाम बॉलिंग मार्क प्रति सज्ज झाला आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच मनोज पहिलाच बॉल आपटून टाकण्याचा मानस सुदामच्या माध्यमातून एक वेगवान ते स्तरार एक चांगला बॉल तो कन्वर्ट झालाय. संघाचे कर्णधार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 चा खेळ तो कंप्लीट करण्यासाठी ते स्वतः पुढे आले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून पहिला बॉल तर सुरेख आहे. खूप चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. तो सुदाम आपण पाहत आहेत, विपक्षात मनोज आहेत. दुसऱ्या बाजूने चंद्रकांत जो दुसरा विकेट नंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. आडवा बाटणे केलेला मानस स्ट्रोक तर कन्वर्ट झालाय पॉवरफुल बॉलला केले बाउंड्री लाईनच्या बाहेर गुल. सुदामच्या दुसऱ्या बॉलवरती आलाय हा दमदार स्ट्रोक, येतो षटकार 6. जबरदस्त फटका मात्र एक्झिक्यूट केला आणि तदनंतर आपण पाहू शकतो
त्यावेळेस जर पाहिलं तर बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. एक सिंगल धाव ती तिकडे अर्जित झाली आहे. कनेक्शन झालं होतं परंतु ते प्रॉपर नव्हतं. एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि सिंगल धाबेच्या मदतीने आपण आवश्यकता धावसंख्या 13 आकड्यावरती पोहोचली गेली. 3 चेंडूचा खेळ सुदामने आतापर्यंत इथे कंप्लीट केला गेलाय आणि 3 चेंडूवरती खूप सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. एक षटकार जरूर आलाय परंतु कमबॅक देखील सुरेख आहे. यावेळेस बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन नाहीये. झेल करण्याची आहे दाट शक्यता. चेंडू हवेमध्ये गेला आणि तिकडे चुकी करणार नाहीयेत फिल्डर. विकेटचा बदल झालाय. धक्का क्रमांक 3 बॅटर बाद आउट. चार चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. 13 धावसंख्या फलकावरती जुडली गेली आहे आणि सुदामने आतापर्यंत आपण पाहू शकतात ना 4 सुरेख बॉल टाकले गेलेत. यावेळेस वेगवान तेस्तार बॉल जबरदस्त लेंथ आपण पाहू शकतात इथे डिलिव्हर झाले गेले आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेले. सुपर बॉल मॅग्निफिसंट गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ अद्याप झालाय. धावसंख्या ती 13 आकड्यावर दिसते. इथून धावांचा वेग तो वाढवावा लागेल कारण या विकेटवरती 40-45 धावा तुम्हाला कराव्याच लागतील आणि त्या इंटेन्शनने केलावं लागेल. परंतु दरम्यान गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीची पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ अद्याप झालाय. धावसंख्या 13-3 आपण पाहत आहेत. सुपर पद्धतीची कामगिरी आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतात या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि त्याचमुळे हा संघ देखील यशाच्या दिशेने आपल्याला जात असताना पाहायला मिळतोय. सुपर पद्धतीची कामगिरी आपण पाहू शकतो या 2 संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि क्रिकेट जर पाहिले तर खूप प्रचलित झालं गेलंय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट देखील खूप आता वेगानं वाढले गेले कारण गावागावांमध्ये जर पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट केले जाते आणि लाईव्हच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा कव्हर अप करण्याचा प्रयत्न तो सातत्याने पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर क्रिकेटचा पहिला सामना 15 मार्च 1877 साली अर्थातच पहिला बॉल तो डिलिव्हर झाला आणि पूर्ण जगाला आपण पाहू शकतात मेलबॉर्न या क्रिकेट मैदानावरती 1:02 पहिला बॉल तो डिलिव्हर झाला गेला आणि पहिला सामना आपण पाहू शकतात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया 2 संघांमध्ये पहिली मॅच झाली गेली आणि क्रिकेटचे प्रचंड वारे हे अर्थातच भारतामध्ये वाहू लागले आणि त्यानंतर क्रिकेटची क्रेज ती खूप जास्तीची वाढली गेली. एक दिवशी सामना त्यानंतर आपण पाहू शकतात इंडियाने पहिला विश्वचषक ते जिंकला गेला. अर्थातच भारत विन झाला वेस्ट इंडिज विरुद्ध. पहिला सामना 2011 मध्ये तो जिंकला गेला. त्यानंतर आपण पाहू शकतात 1983 मध्ये पहिलं विश्वचषक ते भारतीयांनी आपल्या देशासाठी जिंकलं गेलं आणि वेस्ट इंडिज विरुद्ध झालं गेलं आणि कपिल देवच्या नेतृत्वाखाली तो सामना जिंकला गेला आणि प्रचंड वारे हे जर पाहिलं तर क्रिकेटचे वाहिले जातात इंडियामध्ये आणि खूप सुरेख पद्धतीचा खेळ सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मॅचला सुरुवात होतीये. 13 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. पहिलाच बॉल तो सुरेख आहे. सुपर चांगला बॉल तिकडे डिलिव्हर झाला गेलाय सुजल पवारच्या माध्यमातून. फेकी झाली आहे. चेळ तिकडे देखील चालली आहे चूक परंतु यस डेफिनेटली सेफली पोहोचले गेलेत. 14 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहू शकतो झोडली गेली आणि पहिल्याच बॉलवरती आपण पाहू शकतो लेग बाईच्या स्वरूपाने एक सिंगल धाव 22 रन्स आहे आणि सुजल यावेळेस बॅटच्या रडारमध्ये आला. झेल घेण्याची आहे शक्यता परंतु तिकडे चुकी झाली आहे. बॉल जरूर आतमध्ये दाबलाय. बॉल गुंगारा देतोय. 2 धाबेचा कॉल तिकडे कंप्लीट झाला. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे खराब आहे आणि त्याचमुळे पाहू शकतात सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. 2 धाबा झाल्यात कंप्लीट आणि 2 धाब्याच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 14 आकड्यावरती 2 चेंडूचा खेळ अद्याप झाला गेलाय. आता ही कुशल मुवमेंट आहे आणि या विकेट इथे तुम्हाला मार्क करू शकतात आणि कुशल मुवमेंटला तुम्ही जर चांगली गोलंदाजी केली तर समोरच्या संघाला एक कमी धावेपर्यंत स्टॉप करू शकतात आणि त्या इंटेन्शननी त्या माणसाने प्रयत्न करावे लागतील.
आउटसाइड ऑफ स्टंप आहे, एक चांगला बॉल तिकडे पाहू शकता सुजलच्या माध्यमातून. इथे जर पाहिलं तर डॉट चेंडू येतोय षटकातील. आपण पाहू शकता सुरेख पद्धतीची गोलंदाजी सध्याच्या घडीला पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. धावसंख्या 16 ला 3 आपण पाहू शकता आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. यावेळी समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला इंटू दी कॅबिन खेळण्याचा मानस. बॉल स्टॉप झालाय. दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले. बॉल स्टॉप करून 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट केला गेलाय. 2 धावेने आपण पाहू शकता धावसंख्या फलकावरती 2 ने पुढे सरकती आणि जाऊन पोहोचले गेले फलकावरती. तब्बल आपण पाहू शकता 18 आकड्यावरती 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 18 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. अजूनही आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ सुजल पवारला इथे कंप्लीट करणं ते बाकी आहे आणि त्यासाठी तो सज्ज झालाय. यावेळेस सुरेख बॉल आहे, चांगला बॉल आहे. काय जबरदस्त लेंथ इथे यूज केली जाते. ज्या तिन्ही गोलंदाजांनी इथे आपण पाहू शकता गोलंदाजी केली ना अति भन्नाट आहे आणि त्याचमुळे धावसंख्येचा वेग तो वाढला गेला नाहीये. 19 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. षटकातील 5 चेंडू जखला अद्यावत झालाय. शेवटचा स्लॉक चेंडू बॉलिंग मार्क वरती सुजल तो सज्ज होईल आणि शेवटच्या बॉल स्लॉक चेंडूवरती आपण पाहू शकता काय रणनीती असेल सुजलची हे देखील पाहायचंय. सुजल पुन्हा एकदा प्रगतीपथावरती सज्ज झालेत आणि शेवटच्या बॉलवरती ते आपण पाहू शकतात. यावेळेस शेवटच्या बॉलवरती फटका बसला. झेल घालण्याची आहे दाट शक्यता आणि तिकडे चुकी करतील का, परंतु पोचले गेले होते परंतु एंड मुवमेंटला बॉल आणि हातामध्ये कनेक्शन तेच झालं नाही आणि त्याचमुळे आपण पाहू शकता चेंडू धरतीला दान झाला गेला. एक सिंगल धाव ती कन्वर्ट झाली आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत तब्बली 3 षटकाच्या अखेरीस 20 आकड्यावरती पोहोचले गेले. 21 आकड्यावरती पोहोचले गेले. 2 धावा एक्झिक्यूट झाल्या गेल्यात आणि 21 धावसंख्या फलकावरती जोडली गेली. चला ऑफिशियल पहिला पुकार देतोय कान्हाई स्पोर्ट पाये संघ आणि वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा संघ. चला दोन्ही संघाची कॅप्टन यायचे. स्वप्नील नामदे बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि षटक क्रमांक 4 साठी त्यांना आणले गेलेत. नितेश स्ट्रायकिंग समोरच्या दिशेने खेळले. इंटू दी आपण खेळण्याचा मानस. क्षेत्ररक्षण झालंय. बॉल तिकडे रिटर्न केला गेलाय आणि एक सिंगल धाव ती अधोरेखित केली जाते. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो पोचली गेली आहे 22. धाबांचा वेग इथे वाढवावा लागेल. वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच जय दुर्गा धामणे 20 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कान्हाई स्पोर्ट पाये आणि दुसऱ्या बाजूने वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा या संघादरम्यान पहिल्या फेरीतील अंतिम मॅच दोन्ही संघांनी सज्ज राहायचंय नेक्स्ट मॅच साठी. बादशाह रडार मध्ये आलाय. आता एलिव्हेशन ते प्राप्त झालंय पुरेपूर. बॉल फेकून दिला गेला सरळ सीमारेषा पार. इथे आलाय मॅचचा दर्जेदार षटकार 6. दोन चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या 28 आकड्यावरती पोहोचली गेली. 3 विकेट जरूर प्राप्त झालेत. यावेळेस समोरच्या दिशेने खेळण्याचा मानस. एक चांगला स्ट्रोक आहे. बॉलला फीड केलं. बॉल रिटर्न तोपर्यंत 2 धावेचा कॉल कंप्लीट करण्याचा मानस फसला गेलाय. दुसऱ्या धावेसाठी येत असताना बॅटर बाद झाले गेलेत. मिस्टर नितेश बाद. आणि नवीन बॅटर तो मैदानात मध्ये दाखल झालाय नितेश बाबर.
परंतु तो नॉन स्ट्रायकिंग कडे असेल आणि स्ट्रायकिंग एंडकडे मनोज, ज्याने एक षटकार ठोकला गेला. यावेळेस मनोजच्या बॅटमधून पुन्हा एकदा फटका बसला. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत तिकडे आणि चुकी करणार नाहीयेत. विकेटचा बदल झालाय. पिस्टर मोहिश बुरबुरा तो देखील बाद झालाय. मनोज बॅक टू द डगआउट, बाद. एकोणतीस ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 4 चेंडूंचा खेळ. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. तिकडे जर पाहिलं गेलं तर एकदा वर्जित केली जाते आणि दुसऱ्या धावेसाठी वेगाने आले. 2 धावा सध्याच्या घडीला कंप्लीट झाल्यात आणि धावसंख्या फलकावरती 31 आकड्यावरती पोहोचले गेले. 3 पुन्हा 4 चेंडूचा खेळ तो अद्यावत झालाय. शेवटचा बॉल आहे. इथनं खूप सुरेख पदेशी कामगिरी आपण पाहू शकतो ती केली जाते. स्वप्नील यावेळेस अलाउद्दीन कार्बेटने फटका तिकडे जर पाहिला तर दुसऱ्या बाजूने गेला. एक सिंगल धाव दुसऱ्या धावासाठी वेगाने आलेत परंतु एकच धाव. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. त्याच मुले आपण पाहू शकतो चेंडू आतमध्ये थांबतायत. आता 3 नंतर 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 4 षटकांची आखरी धावसंख्या फलकावरती पाहू शकतात ती 32 आकड्यावरती. 33 धावांचे लक्ष ठेवले गेले. त्यापूर्वी जाऊया टॉसच्या दिशेनं. तिकडे जॉईन होतील कान्हाई स्पोर्ट पाय संघ आणि दुसऱ्या बाजूने वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा संघ. चला दोन्ही संघाची कॅप्टन आपण यायचे आपण करतोय टॉस. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आकाशजी अंधेर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. 2 संघ वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा आणि दुसऱ्या बाजूने चला दोन्ही संघ करतील इकडे टॉस. आकाशजी यांच्या शुभ हस्ते करतोय आपण टॉस. ठीक आहे. भोयाचा पाडा संघाचे कॅप्टन टॉस करतील. काटा असा कॉल दिला गेला आणि काटाच असा कॉल तिकडे छापा असा कॉल आलाय. यस कान्हाई स्पोर्ट पाय संघाचे कॅप्टन टॉस जिंकले. टॉस जिंकल्यानंतर तुझा निर्णय तो काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. एकंदरीत जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना समोरचे संघ म्युझिक जरा ऑफ करा ना. प्रथमतः जर पाहिलं तर टॉस जिंकलाय आणि टॉस करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करत असताना कितपत पोहोचण्याचा असेल? 50 प्लस धावसंख्या करणार आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर ही विकेट बॅटिंग साठी अनुकूल आहे. तर कुठले असे बॅटर असतील आणि त्याच्यावरती तुझा जास्त विश्वास आहे त्याच्याकडून आजच्या दिवसामध्ये तो व्हायलाच पाहिजे? संतोष आहे, लाबडे, रुपेश, सुतार आहे, स्वतः मी आहे. नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून सगळा खेळ व्हायलाच पाहिजे. एकंदरीत जर पाहिलं ना तर या आयोजनाबद्दल आणि या स्पर्धेबद्दल तुझ्या माध्यमातून तू काय बोलशील? या आयोजन तो खूप सुंदर आहे. खेळा संधी दिली त्यांचा आभार मानतो. नक्कीच. आणि या टेनिस बॉल क्रिकेट मधला तुझा कुठला असा आवडता खेळाडू आहे त्याच्यावरती तुझा जास्त विश्वास आहे आणि त्याच्याकडून तुला प्रोत्साहन मिळतं? नक्की. थँक्यू सो मच. हे होते कान्हाई स्पोर्ट पाय संघाचे कॅप्टन. आपण बोलूयात वाघोबा स्पोर्ट भोयाचा पाडा संघाच्या कॅप्टनकडे. एकंदरीत टॉस जिंकलाय समोरच्या संघाने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच असते. बॅटिंग असते परंतु यावेळी क्षेत्ररक्षण करायचे. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला कितपत रोखण्याचा मनसुबा ठेवाल? 40 प्लस. तुम्हाला देखील तोच प्रश्न आहे की या आयोजनाबद्दल आणि इथल्या या पाहिलं तर क्रीडांगणाबद्दल काय बोलशील? आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि खेळायला मजा आहे. नक्कीच खेळायला मजा येईल. खूप सारी वाईट दिली होती. वाघोबा स्पोर्ट भोया संघाचे कॅप्टन खूप चांगल्या पद्धतीची वाईट दिली. दोन्ही संघाने आपण पाहू शकतो चांगली वाईट दिली. श्री कान्हाई स्पोर्ट संघाच्या कॅप्टन टॉस जिंकला आणि प्रथमतः जर पाहिलं तर बॅटिंग करण्याचा निर्णय तो स्वीकारला गेला. थँक्यू सो मच कॅमेरामॅन गोवर्धन भोईर.
महेंद्र आणि सुदाम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकतो गोलंदाज आदित्य त्याला आणलं गेलं आणि आदित्यच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 चा खेळ आता कंप्लीट केला जाईल. तब्बली जर पाहिलं ना तर जिंकण्यासाठी 33 धावेची गरज आहे आणि त्यासाठी बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 1 साठी आदित्य या गोलंदाजाला आणलं गेलंय. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतात महेंद्र खुताडे आणि त्याच्या साथीनं सुदाम डुकले आपण पाहू शकतात. आदित्य बुरबुरा आपल्याला पाहायला मिळतोय ज्याच्या माध्यमातून 6 चेंडूंचा खेळ तो कंप्लीट केला जाईल. P1च्या षटकामध्ये इतर जर पाहिलं तर महेंद्रच्या माध्यमातून कशा पद्धतीची बॅटिंग केली जाते ही महत्वाची भूमिका असेल, कारण या षटकामध्ये तुम्ही कमीत कमी दाबापर्यंत रोखलं गेलं तर ही मॅच बनवू शकते. यावेळेस पहिल्याच बॉल वरती आक्रमण केले. पहिलाच बॉल आला उंदी कार्पेटचा आणि नो स्टॉप सांगत बॉल रफू चक्कर झालाय. महेंद्रच्या बॅट मध्ये आलाय पहिल्याच बॉल वरती व्हेरी फर्स्ट बॉल चौकार 4. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्याच बॉल वरती आपण पाहू शकतो 10 चौकार तिकडे प्राप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतो 4 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. दुसरा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप होता आणि त्याचमुळे थोडेसे बीट झाले गेले बॅटर बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु तो प्रयत्न तिकडे फसला गेलाय आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो एक सिंगल धाव ती कंप्लीट झाली आहे. 5 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात आणि षटकातील 2 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला गेलाय. सुदाम डुकले समोरच्या दिशेने फटका खेळलाय. बॉल तिकडे स्टॉप झाला परंतु आपण पाहू शकतो एक सिंगल धाव ती रोखू शकणार नाहीयेत आणि त्याचमुळे आपण पाहतायत एक सिंगल धाव कन्वर्ट झाली. एकेरीच्या मदतीने धावसंख्येत निश्चिततेने वाढ होते आणि धावसंख्या 1 ने वाढत असताना जाऊन पोहोचली गेली फलकावरती तब्बली 6 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ तो अद्यापच झालाय. आदित्य बुरबुरा दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो अर्थातच महेंद्र यांच्यातील हा खेळ मात्र आपण पाहू शकणार आहोत. चौथ्या बॉलवरती 2 खेळाडूंमध्ये आउटसाइड ऑफ स्टंप फटका हवेमध्ये खेचला गेलाय. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित झाले गेले तरी चुकी करणार नाहीयेत. महेंद्र कुताडे त्याला बाद व्हावं लागतंय. मिस्टर महेंद्र बॅक टू दी पवेलियन बाद. आता सुजल गेले 6 ही धावसंख्या फलकावरती जोडली गेली. 4 चेंडूचा खेळतो आतापर्यंत इथे गोलंदाजाने कंप्लीट केला गेला आणि सुपर पद्धतीची कामगिरी केली गेली आहे. गोलंदाज आपण पाहू शकतायत आदित्यच्या माध्यमातून सुजल ज्याने षटक क्रमांक 3 चा खेळ तो अद्यापत केला होता. स्विचचा फटका पहिल्याच बॉल वरती व्हाईट बॉल आला आहे. आपण पाहू शकतायत व्हाईट चेंडू आला आणि व्हाईटने धाव फलकात वाढ होते. धावसंख्या फलकावरती आपण पाहतायत 7 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. एक अतिरिक्त धाव ती जॉईन झाली आणि एक अतिरिक्त धावसंख्येत इथे निश्चिततेने वाढ झाली आणि धावसंख्या फलकावरती निश्चिततेने पाहू शकतात फलकावरती 7 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. यावेळेस एक चांगला बॉल आहे सुरेख बॉल आपण पाहू शकतात इकडे डिलिव्हर्ड झाला गेला आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेलेत. याच पद्धतीचे चेंडू टाकावे लागतील ज्यावेळी तुमच्याकडे धावांचा डोंगर तो कमी आहे आणि त्याचमुळे गोलंदाजी अटॅक तो सुरेख पद्धतीचा पाहायला मिळतोय. शेवटच्या बॉलवरती काय प्रहार केला जातो हे देखील पाहायचं. समोर जाऊन खेळण्याचा मानस फसला गेलाय. लगातारचे 2 डॉट चेंडू आले गेलेत. षटक क्रमांक 1 चा खेळ कंप्लीट होत असताना 7 लाईक.
मनोज आपण पाहू शकतात नव्याने गोलंदाज बॉलिंग मार्क वरती दाखल झाला आणि तदनंतर आपण पाहता येतं अर्थातच सुदाम जो स्ट्रायकिंग एंडकडे सज्ज झालाय त्याच्या माध्यमातून पहिला बॉल तो खेळला जाईल. 7 धावसंख्या फलकावरती जोडली गेली आहे. समीकरण आता इथनं थोडंसं कठीण होत असताना आपण पाहू शकतात वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघाकरिता झालं गेलंय कारण गोलंदाज षटक क्रमांक 1 साठी आला होता आणि त्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी झाली. आदित्य हा गोलंदाज झाला होता. इथनं आता धाबांचा वेग वाढेल की धाबा स्टॉप केला जातील मनोजच्या माध्यमातून हे चित्र आपल्याला पाहायचंय आणि त्यासाठी बॉलिंग मार्क वरती गोलंदाज सज्ज झाले. पहिला बॉल सुदाम डुकलेच्या विपक्षामध्ये आपण पाहत आहेत. आपटून टाकलेला चेंडू आउटसाइड ऑफस्टम आहे आणि त्याचमुळे पंचाच्या माध्यमातून हा बॉल जर पाहिलं तर वाईट म्हणून घोषित केला गेला. अतिरिक्त धाव ती जॉईंट वेल आणि धावसंख्या फलकावरती 8 आकड्यावरती पोहोचली गेली आहे. या पद्धतीच्या चुका तुम्हाला करायला नाही पाहिजेत कारण ज्यावेळी धावसंख्या कमी आहे तब्बल आपण पाहू शकता 33 धाब्याचा पाठलाग वरद विनायक स्पोर्ट अकलोली संघ करतोय आणि पहिलाच बॉल तो अतिरिक्त हाताला गेलाय. सुदाम जो भन्नाट फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहत आहे परंतु इथनं त्याच्या माध्यमातून फटाफटका आल्या नाहीये. यावेळेस तिकडे चुकी झाली. एक सिंगल धाव ती आपण पाहू शकता एक्झिक्यूट झाली आणि त्याचमुळे आपण पाहू शकता एक सिंगल धाव एकेरीने धावफलक वाढते देखील आणि वाढत असताना जाऊन पोहोचलं गेले 9 आकड्यावरती. मनोज बुरबुरा आपण पाहत आहे. दुसऱ्या बाजूने सुजल पवार आणि सुदाम डुकले ही जोडी मात्र पाहत आहेत. महेंद्र जो मुख्य फलंदाज होता तो बाद झाला गेलाय. आता इथनं सुजल पवार याच्या माध्यमातून काय खेळी खेळली जाईल. यावेळेस साडपा वाटण्या केल्याचा मानस सुजलच्या बॅटमधून फटका आलाय दमदार. एक धाव कन्वर्ट झाली. दुसऱ्या धावेसाठी वेगाने गेले आणि दुसरी धाव तिकडे कंप्लीट झाली. सिंगल डबलला प्राधान्य देणं हे गरजेची गोष्ट आहे आणि तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण या बॉलवरती पाहू शकलाय. 2 धावा एक्झिक्यूट झाल्यात आणि 2 धाब्यांनी जर पाहिलं तर धावसंख्या फलकावरती आपण पाहत आहेत अर्थातच 11 आकड्यावरती पोहोचली आहे. षटकातील आतापर्यंत आपण पाहू शकता 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. धावसंख्या 11. सुजल पवार आणि दुसऱ्या बाजूने पण पाहू शकता सुदाम डुकले आपल्याला पाहायला मिळतोय. स्विचचा फटका आहे. पॉवरफुल स्ट्रोक आहे. जबरदस्त फटका आपण पाहू शकतात आणि एक सिंगल धाब्यावर इथे स्टॉप केले गेले बॅटरला कारण सुदामला ठाऊक आहे विकेट स्वस्तामध्ये बाद करणं ते आम्हाला कदापि मंजूर नाही आणि त्याचमुळे सुदामने स्टॉप केले. एक सिंगल धाव ते अर्जित केले गेले आणि सिंगलने धावफलक 12 आकड्यावरती पोहोचलं गेलंय. सुदाम आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो सुजल यांच्यामध्ये पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न तो सुरेख आहे. यावेळेस सुदामच्या बॅटमध्ये लेट करंट झालं गेलंय. बाल बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन थोडस लेट झालं आणि त्याचमुळे बॅटर बीट झालं गेलं. 2 धावा पुन्हा एकदा फलकावरती जॉईंट होतील आणि 2 धाब्याने जर पाहिलं तर धावसंख्येत वाढ होती आणि धावसंख्या दुहेरीने वाढते आणि जाऊन पोहोचली गेली फलकावरती 14 आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 14 धावसंख्या फलकावरती सध्याच्या घडीला पोहोचली गेली आहे. सुदाम ज्याने आतापर्यंत जर पाहिलं तर चांगली बॅटिंग केली आहे. शेवटचे 2 बॉल आहेत आणि त्यावरती काय आक्रमण केलं जाईल. आडवा पाटणे केल्याचा मानस पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. एकदा कन्वर्ट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी नाही आलेत. एकेरीवर समाधान व्यक्त करतायत आणि एकेरीच्या मदतीने पाहू शकते धावसंख्या फलकावरती 15 आकड्यावरती पोहोचली आहे. 5 चेंडूचा खेळ अद्यावत झालाय. 15 धावसंख्या सध्याच्या घडीला विकेटच्या पटलावरती जोडली गेली आहे. आता इथनं आपण पाहू शकतायत शेवटचा बॉल आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहतोय अर्थातच मनोज जो शेवटचा बॉल कंप्लीट करण्यासाठी बॉलिंग क्रीज पॉपिंग क्रीज वरती सज्ज आहे आणि तब्बल आपण पाहू शकतायत ना 33 धावांचे लक्ष आहे समोर. शेवटचा बॉल वेगवान तेज तरार डॉट झालाय. इथे बॅटर 2 षटकांचा खेळ तो झालाय कंप्लीट आणि 2 षटकाच्या घरी धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकतायत पोहोचली गेली 15 आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतायत ना 12 चेंडू आणि 18 धाब्याची गरज आहे. कुठेही जाऊ नका. ऐकत राहा पाहत राहा. आई गावदेवी बालखडी आयोजित कैलासवासी नितेश स्मृती चषक 2025 चा हा रणसंग्राम
पहिलाच बॉल तिकडे डॉट आलाय. त्यामुळे सापटून टाकलेला बॉल सुरेख आहे, परंतु पंचांच्या माध्यमातून हा बॉल गृहीत धरला जाणार नाहीये आणि त्याचमुळे पंचांनी वाईटचा सिग्नल तो दिला गेला. वाईट बॉल आल्याने वाईटच्या मदतीने पावशिकता धावसंख्या 1 ने वाढली गेली. समीकरण इथनं थोडंसं चेंज झालं गेलंय आणि फलकावरती जिंकण्यासाठी 11 मध्ये 17 धाब्याची गरज आहे. अर्थातच मॅच दोन्ही बाजूनी समांतर स्थितीमध्ये, परंतु इथनं एखादा मोठा स्ट्रोक आला तर मॅच वरद इम्ना एक्सपोर्ट अकलवली संघाकडे झुकू शकते. परंतु जय दुर्गा दामने बी संघ देखील कमी नाहीये. यावेळेस सुदामच्या बॅटमध्ये आलाय पॉवरफुल स्ट्रोक इनटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल रफूट चक्कर. सुदाम डुकलेचा हात अडका येतोय एक दर्जेदार षटकार. 6 बॉल तयार. यावेळेस समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला इनटू द गॅप न खेळण्याचा मानस. फटका फसलाय. इथे आता बाद झाला बॅटर. आता कुशल मुवमेंटला महत्वाची विकेट. अर्थातच सुदाम डुकले देखील बाद झालेत. सुजल आपण पाहू शकतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि दुसऱ्या बाजूने पाहत आहेत अर्थातच स्वप्नील दाखल झालेत. 2 बॅटर आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि तदनंतर जयनाथ ज्याच्या माध्यमातून सुरेख पद्धतीची कामगिरी झाली. षटकार आला होता, परंतु तदनंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट ती मिळवली गेली. यावेळेस चांगला बॉल आहे, सुरेख बॉल आहे, जबरदस्त बॉल आपण पाहू शकता डिलिव्हर झाला गेलाय. काय जबरदस्त लेंथी यूज केली जाते, काय कमबॅक केला गेलाय. षटकार आल्यानंतर सुरेख पद्धतीचे 2 चेंडू टाकले गेले. धावसंख्या 22. 11 धाबेची अजूनही गरज आहे. आपण पाहू शकतात 8 चेंडू मध्ये 11ची गरज आहे. सिंगल डबल तदनंतर एक मोठा स्ट्रोक. मॅच इथे आपण पाहू शकतात ऑन होईल, परंतु समोरच्या संघाच्या माध्यमातून काय जबरदस्त स्पेल टाकले जात आहेत. यावेळेस अजून एक चांगला बॉल, आईट कॉर्डिनेशन ते बरोबर झालं नाही आणि त्याचमुळे बॅटर बीट झाले गेले. सुरेख बॉल. अफलातून गोलंदाजीचं पृथ्वीकरण मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जाते. 5 चेंडूचा खेळ तो अद्यापच झाला. धावसंख्या 23 आकड्यामध्ये पोहोचली गेली आहे. जिंकण्यासाठी 10 धाब्याची अजूनही गरज आहे. 7 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. आणि सुजल जो 1 डाऊनच्या स्वरूपाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता, आता सुजलला इथून या मॅचचा दारोमदार घ्यावाच लागेल. परंतु काय कमबॅक जैनाच्या माध्यमातून झाला गेलाय आणि याच पद्धतीची गोलंदाजी झाली ना, अजून डॉट बॉल आला तर मॅच मध्ये ट्विस्ट रंगत येऊ शकते आणि त्याच इंटेन्शनने प्रयत्न करावे लागतील. जैनाथ ज्याने खूप सुरेख पद्धतीची कामगिरी केली आजच्या दिवसामध्ये, तो जैनाथ पाहू शकतात. स्विच हिटचा फटका आहे. तिकडे बॉल नी गुंगारा दिला, परंतु बॉलला स्टॉप केलाय. जबरदस्त कामगिरी आपण पाहू शकता तिथे जैनाथच्या माध्यमातून केली गेली आहे. आणि इंडिव्हिज्युअल जर पाहिलं ना तर एक षटकार येऊन सुद्धा त्यांनी 9 धावा खर्च केल्यात. अर्थातच म्हटलं जातं ना की दिवा मातीचा असो वा सोन्याचा असो, तो अंधारात किती प्रकाश येतो या गोष्टीला खूप महत्व आहे. आणि जैनाथने खूप सुरेख पद्धतीची कामगिरी केली आहे. आता जिंकण्यासाठी तब्बल आपण पाहू शकतायत ना 6 मध्ये 9 धाब्याची गरज आहे. आरबी नगर कुहे संघाचा एक प्रतिनिधी, आपण जी काही फॉर्मॅलिटीज असेल ती कंप्लीट करायची आहे. चंद्रकांत
बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेत आणि तदनंतर आपण पाहू शकतायत सुजल आता 6 चेंडूंमध्ये 9 धावेची गरज आहे. मॅच बनवली आहे, मॅच मध्ये ट्विस्ट रंगत ती आली गेली आहे. कारण क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतायत कुठलाही शेवटचा बॉल तो बाकीत शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत कुठलंही क्रिकेट ते आपण बाकीत अर्थातच भविष्यवाणी ती करू शकत नाहीये. आणि त्याचमुळे सुजल स्ट्रायकिंग एंड कडे सज्ज आहेत. आता 6 मध्ये 9 ची गरज असताना चंद्रकांत कोंगिलच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या मध्ये पेश केली जाते हे महत्वाचं आहे. आउटसाइड ऑफ स्टंप पहिलाच बॉल वाईट आहे. या चुका तुम्हाला थोड्याशा मनबोलती देखील जर पाहिलं तर खसवताना पाहायला मिळतात. कारण धावसंख्या कमी आहे आणि त्या कमी धावसंख्येला डिपेंड करत असताना तुमच्याकडे चांगलं व्हेरिएशन असणं ते गरजेची गोष्ट आहे. कारण मागील 3 षटकांवरती खूप सुरेख पद्धतीची कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून ती झाली गेली आहे. परंतु इथनं जर पाहिलं तर चंद्रकांतच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती खराब कामगिरी पाहायला मिळाली. आता इथनं चंद्रकांत आपण पाहू शकतात बॉलिंग ट्रेक वरती सज्ज झाले. 6 चेंडूंमध्ये 8 डावेची गरज अजूनही आहे. यावेळेस 6 चांगला चेंडू आहे. याच पद्धतीचे चेंडू इथे तुम्हाला टाकावे लागतील. सुजल इथे सातत्याने आपण पाहू शकतात बीट होतोय. 5 मध्ये 8 ची गरज आणली आहे. मॅच इथे एक रंगतदार रोमांचक मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ट्विस्ट तो आला गेलाय. कारण 24 चेंडूंमध्ये 33 धाब्याची गरज होती आणि तदनंतर या मॅचचं चित्र इथे थोडंसं बदलताना आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच आता 5 मध्ये 8 ची गरज आणली. इथनं एक डॉट चेंडू आला ना तर गोलंदाजी करत असताना खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी ती केली गेली आहे आणि ते म्हणावं लागेलच. दरम्यान फटका मिस झाला गेलाय. क्षेत्ररक्षक तिकडे बेगाने आलेत. बॉल पडल्यानंतर एक सिंगल धावला दुहेरीमध्ये कन्व्हर्ट केलं गेलं. सहा धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. अर्थातच उर्वरित 4 चेंडू आणि 6 ची गरज आहे. मॅच रंगतदार रोमांचक मूड मध्ये पाहायला मिळते. जिंदगी जीना आसान नहीं होता, मीना मेहनत के कोई मोहताज नहीं होता, जब तक ना पड़े तोड़ के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. प्रयत्न आर्थी परमेश्वर असं म्हटलं जातं मित्रांनो आणि हे प्रयत्न ते करावेच लागतील. कारण गोलंदाजी खूप सुरेख पद्धतीने झाली आणि सुजल जो आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग केली आहे त्यांनी देखील आता सुजल आपण पाहू शकतात 8 चेंडून खेळले आणि फक्त 7 धावा त्याने बनवल्यात. तो सुजल आपण पाहू शकतात आणि प्रगतीच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. सुजल चला स्पीडअप करायचं आहे. चार चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो 6 धाब्याची गरज आहे. सुजल ज्याने थोडीशी निराशाजन्य केली परंतु इथनं मॅच त्याला जिंकवावी लागेल. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. तिकडे जर पाहिलं तर लॉंग स्टॉप रिजनला बॉल निघून जातोय आणि डेफिनेटली बॉलला फील्ड केलं गेलंय. 2 धावेचा कॉल तिकडे कंप्लीट झाला आणि तिसऱ्या धावेसाठी देखील वेगाने आलेत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. विकेट देखील प्राप्त झाली आहे. यस डेफिनेटली बाईकच्या स्वरूपाने हे आपण पाहू शकतो. या 2 धावा तिकडे कंप्लीट झाल्या. 2 धाब्याने धावफलकात वाढ. धावफलक पोहोचले गेले 27. तीन मध्ये तब्बली 4 धाब्याची गरज आहे आणि इथनं जर पाहिलं तर आपण पाहू शकतो स्वप्नील आणि दुसऱ्या बाजूने ईश्वर पाहायला मिळतोय. 3 चेंडू 7 धाब्याची गरज. बॉलिंग मार्क वरती चंद्रकांत. यावेळेस पुन्हा एकदा बीट झाले गेले बॅटर. आपण पाहू शकतो एक सिंगल धाव तिकडे कंप्लीट झाली आहे. आता जर पाहिलं ना तर 2 मध्ये 3 धाब्याची गरज आहे. इथनं एक डॉट बॉल आला ना तरी मॅच खूप रंगतदार मूड मध्ये येऊ शकते. लेग बाईटच्या स्वरूपाने एक सिंगल धाव ती अर्जित केली जाते आणि 2 चेंडू 3 धाब्याची गरज. नवीन बॅटर ईश्वर आणि ज्याच्या वेळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं ते थोडंसं कठीण असतं आणि मैदानावरच्या क्रीज वरती सेट होणं ती थोडीशी कठीण गोष्ट असते. परंतु इथनं 3 चेंडू 3 धाब्याची गरज असताना 2 चेंडू मध्ये ईश्वरच्या माध्यमातून त्या धावा बनवली जातील हे देखील पाहायचं आहे. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पेश केलं जातंय. एकंदरीत गोलंदाजी अटॅक सो सुरेख आहे.
अर्थातच जय दुर्गा धामणे बी संघाच्या माध्यमातून आता इथनं 2 चेंडू मध्ये 3 धाब्याची गरज मॅच बनली आहे. रोमांचक मूड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्कवरती चंद्रकांत समोरच्या दिशेनं बॅटच्या राडार मध्ये आलाय आणि हा विजयी षटकार येतोय. जबरदस्त बॉल त्याला कॅरी केलंय, सीमा परिक्षेत्राच्या बाहेर पाठवलंय. 6